गजानन विजय ग्रंथ अध्याय 20. श्री गणेशाय नमः. जय जाजी रुक्मिणीवरा, हे चंद्रभागा तटविहारा, देवा वरद पाणी धरा, दासगुणूच्या मस्तकी, तू भूपांचा भूपती, अवघे आहे तुझ्या हाती. मग माझी फजिती कार्यायसी मांडलीस, माझे पाप ताप दहन, करा कृपा कृशाने करून. राहू आनंदी सदा मन, तुझे भजन करावया. यात अंतर केल्यास वृथा तुला लागेल दोष. खऱ्या थोरांनी आपणास बट्टा लावू नये घेऊ नये. म्हणून हे श्याम सुंदरा, राही रखुमाईच्या वरा. पांडुरंगा परमोदारा, माझी इच्छा पूर्ण करी. असो समाधिस्थ झाल्यावरी, श्री गजानन साधूवरी. म्हणू लागले नारी नर, आता काय या शेगावी. शेगावीचा ज्ञान गबसती, असता गेला निश्चिती. आता काय येथे माती, राहिली आहे निव्वळ. समुद्राच्या आटल्या नीर, वा पुरुषोत्तरूचा गेला भर. कोण त्याचे करणार कौतुक या जगामध्ये. आता खेपा शेगावात करणे आहे निमित्त. देव नसता देवाऱ्यात, माळा बांधणे व्यर्थची. ऐसी कित्येक बोलती, परिती असे साच भ्रांती. महाराजांची दिव्य ज्योती, अदृश्य आहे तेच ठाई. जेवी इंद्रायणीचे तिरवी, ज्ञानेश्वर समाधिस्थ जरी. ते आहेत भेटले परी, तेच ठाई भाविका. तैशी शेगावात श्री गजानन स्वामी समर्थ. ऐसा जयांचा सिद्धांत, दर्शन त्यांना येते होते. ते विषयाची एक कथा सांगतो मी येथे आता. गणपत कोठाडे नामे होता एक भाविक ग्रहस्थ. हा रैली कंपनीचा एजंट, शेगाव दुकानीचा. नित्यनेम होता त्याचा, दर्शनाचा श्रोते हो. अस्तमानी प्रति दिवशी यावे त्याने मठासी. बैसून या समाधीपाशी स्तवन करावे एकनिष्ठे. एकदा ऐसे वाटले, त्यास अभिषेक करून समाधीसी. उद्याच्या विजयादशमीस ब्राह्मण भोजन घालावे. केली सर्व तयारी अभिषेकाची साजरी. शिधा मीठ मठाभितरी धाडीला मोठ्या प्रमाणात. ते कांता म्हणे, हो प्राणनाथा, हे तुम्ही काय करता. हाड नाही तुमच्या हाता खर्च करण्याच्या बाबतीत. उद्या आहे विजयादशमी, म्हणून पोरा बाळासी कपडे अलंकार अंगासी करून या घाला काहीतरी. हे अभिषेक ब्राह्मण भोजने, वरचे वरीन योग्य करणे. दिली आपणा ईश्वराने 4 पोर बाळे हो. फुकटा मनीना अंगावरती, मी लंकेची पार्वती. ग्रहस्थाची की हा रीती, संचय करावा धनाचा. हे कांतेचे भाषण, गणपतरावा न रुचले जाण. तो म्हणे, प्रपंचाहून श्रेष्ठ परमार्थ वाटे मला. तोच त्याच्या कांतेसी स्वप्न पडले रात्रीसी. उगेन छडी पतीसी, तो करते ते करू दे. त्यात तुझ्या बापाचे काय जाते, सांग साचे. प्रेम अशाश्वताचे, वेळे वेळे बाळगू नको. यामध्ये न काही सार, धनु घुचे भूमीवर. येते मात्र बरोबर, पाप पुण्य मानवाच्या. अभिषेक ब्राह्मण भोजन, हे पारमार्थिक आहे पुण्य. त्याच्यासाठी वेचिता धन, ते न जाय अनाठाई. पेरलेल्या बीजापरी त्यांची स्थिती होते खरी. म्हणून सांगतो तुझ्या पोरी, अडथळा त्या करू नको. ऐशा स्वप्नास सांगती झाला पतीस. तेने गणपतरावास अर्श झाला विहुद हो. आले का हे प्रत्यंतर, महाराज तेथेच साचार. सोडून द्यावा कुविचार, आजपर्यंत काहीतरी. मुले बाळे कोणाची, दौलत कोणाची, तू न वाही चिंता त्याची. ते अवघे समर्थांचे. असो गणपतरावाने पूजा केली आनंदाने. त्या दसऱ्याच्या मुहूर्ताने खर्चही केला अत्युत्तम. या गणपतरावाची निष्ठा समर्थपदी साची. जडली शुद्ध स्वरूपाची होती पहिल्यापासून. लक्ष्मण हरी जंजाळाला, ऐसाच अनुभव एक वेळा. बोरी बंदरावरी आला, तो ऐकताच सांगतो हो. काही कामानिमित्त लक्ष्मण गेला मुंबईत. हा समर्थांचा होता भक्त, पहिल्यापासून विभुद हो. घरच्या काही कटकटीने वैताग आला त्याच्या मने. काही व्यापारा संबंधाने आला होता मुंबईस. असो बोरी बंदरावरी लक्ष्मण आला जया घरी. तो आगगाडीच्या धक्क्यावरी एक भेटला परमहंस.
अजान बाहू उंच बांधा, दृष्टी नासाग्रासी सदा, ओंकाराचा सर्वदा जप चालला त्याच्या मुखी. तो बोलला लक्ष्मणा, तू गजाननाचा आहे शिष्य, ऐसा असूनी हताश का होतेस कळेना. तू आपल्या जेव्हा घरी पुण्यतिथी केलीस खरी, 400 पानाची तयारी करून अमरावतीला. गोपाळराव पेटकर आणि बापट मास्तर यांचा कैसा प्रकार घडला तो आनमना. पुत्र शोक बापतासी झाला असून प्रसादासी, तो तुझ्या घेनासी आला होता सांगना ते. पेटकराचे ब्राह्मण भले, सांग कशाने राहिले. अरे गजानन स्वामी गेले त्या उभयतांच्या स्वप्नात, उपदेश करून दोघास आणले होते प्रसादास. हे कैसे विसरलास सांग मला ये वेळी. खुनेच्या गोष्टी ऐकून साशंक आला लक्ष्मण, म्हणे हा असावा कोण हे काही कळत नसे. लक्ष्मीने त्या संन्यासाला आदरे नमस्कार केला. तो पाहता पाहता गुप्त झाला बोरी बंदर श्रेष्ठाशी. मग लक्ष्मण येऊन घरी वागू लागला पहिल्या परी. प्रतिवर्षी आपल्या घरी पुण्यतिथीचा प्रारंभ केला. अवधूत जया राम खेड करासी, राहित साहित गावासी, भेटते झाले पुण्यराशी संन्यासाच्या वेशाने. एक माधव मार्तंड जोशी, कळम कसूर ग्रामासी, आला मोजणी करावयाशी जमिनीची स्रोते हो. हा सरकारी नोकर होता रेव्हेन्यू रापूसर, याचा गजानन साधूवर संपूर्ण होता भरवसा. दिवसभर मोजणी केली, पुढे त्यास इच्छा झाली, अस्तमानाचे समयी भली शेगाव जाण्याची. आज गुरुवारचा आहे दिन, घेऊ समर्थाचे दर्शन, ऐसा विचार करून आज्ञा केली शिपायाला. जोडले आपले वेगे दमनी, जाऊ शेगावा लागुनी, रात्र तेथे काढूनी येऊ सकाळा परत पुन्हा. तै तो शिपाई कुतबुद्धीन बोलला कर जोडून, आभाळाले भरून याचा विचार करावा. मन नदीला पाणी भले आहे थोडके आता आले, पाणी नाही गडूळ झाले म्हणून केली विनंती. जोशी म्हणेल त्यावरे, अरे आता होऊ नदी पार, जा दमनी करी तयार, उगीच सबबी सांगू नको. शिपायांनी जोडली दमनी, आला लगेच येऊनी. जोशी आत बैसोनी जाऊ लागले शेगावा. दमनी घातली नदीत, तो पाणी आले अकस्मात, जाण्या पैल तटाप्रत अवसर नाही राहिला. झंझावात बळावला, कडकडाटी करी चपला, मग नदीला पूर आला क्षणा माझी भयंकर. मेघवर्षे मुसळधार, झंझावात सुटला खरा, शेतकऱ्याच्या छपरा तो उडू लागला हो. शिपाई म्हणे कुतबुद्धीन, साहेब येथेच आले मरण, तुम्हा आम्हा लागून उपाय यासी आता नसे. तै माधव मार्तंड जोशी घाबरले झाले निज मानसी, बाहू लागले समर्थासी करणायुक्त वचनाने. हे समर्था गजानना, रक्षणा आमची करी प्राणा, अशा संकटी तुझ्या विना त्राता न कोणी आम्हा ते. कथा ऐकली पुराणात, जहाज बुडता समुद्रात, त्या संताने नेऊन हात, रक्षण केले सर्वस्वी. तू ही संत असामान्य, ब्रह्मवेत्ता करुणाधन, करी आमचे रक्षण येऊन या पुरामध्ये. दमनीत आले तेच नेतील आपणा पार, त्याची चिंता करू नको. जोशी म्हणे समर्थाला, आगाध आहे तुझी सत्ता, वाटेल करी आता तारी अथवा मारी आम्हा. कासरा दिला सोडून, दोघांनी मिटले नयन, तो काय घडले वर्तमान, हे आता परियसा. ऐसा महापुरातुनी पैल तटा पावली दमनी, उभी राहिली येऊनी सडकेवरी शेगावच्या. ऐसा प्रकार पाहता आनंदले उभयता, पहा केवढी आगाध सत्ता आहे अवलिया बाबाची. पुरा माझी रक्षण केले, निज भक्तांना बुडू दिले. जोशी शेगावापती आले एक घटका रात्रीस, वंदन केले समाधीला, पालखीचा सोहळा पाहिला. दुसरे दिवशी बहुत केला दानधर्म जोशानी, बाळा भाऊची आपासी, ब्राह्मण भोजन घालण्यासी, काही रुपये अतिहर्षी जोशी देत झाले. साकल्य कथिले वर्तमान, बाळा भाऊ लागून हे नवसाचे ब्राह्मण, तुम्हा घाला माझ्यास्तव, काकी मला रजा नाही, काम जरुरीचे पाही. ऐसे सांगून लवलाही जोशी गेले निघून. या यादव गणेश सुभेदार होता हिंगणीचा राहणारा, हा करीतसे व्यापारा वराडात कापसाचा.
यास एक साली भला 10,000 तोटा आला. त्या चिंतेने क्षीण झाला काही न सुचे मानसी. परी व्यापार सोडवेना चिंतामणीची जाईना. फायदा काही होईना त्याच्या मनाप्रमाणे. फायद्यासाठी खटपट करी नाना प्रकारे साजरी. स्वस्त ना बसती व्यापारी राहती सदा प्रयत्नात. हा एकदा वर्ध्यात आला काही कामानिमित्त. उतरण्या गेला घरात विनायक सिरकराच्या. तो इतक्यात येथे आला एक भिकारी विभूत भला. भिक्षा काही मागण्याला सिरकरांच्या घरात. पोशाख अवघा मराठी करा माझी भव्य काठी. डोई होती टोपी मोठी बनातीची मळवट. कंप वायूने शरीर कापत होते वरच्यावर. त्यास पाहता सिरकर चित्ती परम कोपला. जा बेट्या मागल्या द्वारी जेथे मिळेल भिक्षा खरी. नको चदूस पायरी ओसरीची वेळा. परी बोल त्याचे भिक्षे करी न मानिसाचे. येऊन वरती ओसरीचे यादवा सन्निध बैसला. घाल भिक्षा काहीतरी असे म्हणून पुढे करी. भिक्षा पात्र भिकारी यादव सुभेदाराच्या. यादव म्हणे मनात भिकारी हा लोचट बहुत. नको म्हणत असता येथ येऊन बैसला. त्या ते पाहता न्याळून तै तो भासला गजानन. सुभेदारा कारण शेगावचा राजयोगी. दृष्टीस तेच अत्यंत स्वरही त्याच्या परिसत्य. फरक इतकाची होता त्यात कंप होता तनुला. तेज मुद्रा बोलणे होत समर्थाप्रमाणे. ते पाहून ऐसे म्हणे सुभेदार निजचित्ती. हा जरी मानू गजानन तरी ते गेले समाधीस्थ होऊन. आता महाराज कोठून पडतील आमच्या दृष्टीस. काही असो पैसे दान देऊ भिकाऱ्या कारण. श्री गजानन समजून उहापोह ज्याचा नको. पैसे घेतले भिकाऱ्यानं आणि काही देऊ म्हणे. श्री गजानना कारणे शिरणी वाट गोळाची. ते वायदे करसी वरचेवरी ते मी ना आता मानणार. तोटा 10,000 तुझ व्यापारी आला ना. त्याचा विचार अंतरी करून देई काहीतरी. रुपये मजला लवकरी काढ पाकिट खिशातून. ऐसे भिकारी बोलला सुभेदार झाला देता काही रुपये तत्वता पाकिटाचे काढून. भिकारी म्हणे ते अवसरी संतुष्ट मी क्यावरी. होत नाही दे लवकरी आणखी रुपये काही मला. पुन्हा रुपये काढिले भिकाऱ्यासी अर्पिले. तो इतक्यात घरात गेले विनायकराव असिरकर. यादवराव एकटा बसला होता असिरकरांच्या ओसरीला. ते पाहून बोलला सुभेदारासी येणे रीती. संशय गजाननाविषयी का घेतोस चित्ती पाही. कपडे काढून उभा राही माझ्या पुढे ये वेळा. तुझ्या अवघ्या अंगावरी दृष्टी पडू दे एक वार. माझी तेने होईल दूर व्याधी तुझी यादवा. तू मजला मुलापरी कारे लाजसी अंतरी. ऐसे म्हणून पाठीवरी हात फिरवला तयानी. फिरवली नखशिकांत अंगावरीनी त्याने हात. तो आले इतक्यात ओसिरकर ओसरीला. रुपये घेऊन भिक्षे करी गेला द्वाराच्या बाहेरी. यादवाने बहुतारी तपास केला गावात. परीन थांग लागला शेवटी त्याने निश्चय केला. ऐसे आपला चित्ताला की हा असावा गजानन. सुभेदार म्हणे मानसी हे समर्थ आज असल्या आज दिवशी. फायदा होईल व्यापारासी काहीतरी निसंशय. तो सुभेदाराच्या गाड्या आल्या कापसाच्या. विकावयाच्या साच्या वर्ध्याच्या बाजारी. विक्री होता किमती ती झाली तया बहुत. तेने यादव चिंतात समाधान पावला. आणि निश्चय ऐसा केला जो भिकारी भेटला तो होता समर्थ भला श्री गजानन योगीराज. समर्थ आपल्या भक्तासी रक्षण करती अहिर्निशी. निष्ठा मात्र त्याचे विषयी दृढतर पाहिजे मनात. बाहू राजाराम कवर खामगावी होता डॉक्टर. त्याची तेलाऱ्यावर बदली झाली म्हणून तेथे जाण्याला खामगावहून निघाला. सहकुटुंब मठात आला घ्याया स्त्रीचे दर्शन. गाडी केली तेलाऱ्याची पायरी केली निघण्याची. वेळ अस्तमानाची जास्ती जाणे. बाळा भाऊ मठाधिपती तो त्या बोलले येणे रीती. अहो ऐका माझी विनंती प्रसाद घेऊन जावे तुम्ही आजपर्यंत येथेने गेला न येथून उपोषित. आज ऐसे विपरीत का हो मनी आणले.
यातून आहे व्यतिपात, हे आणावे मनात. कवर सांगे त्याप्रत, मला निकड आहे बहु. आज रात्री प्रसाद घेतो, मागल्या रात्री निघून जातो. नसता आग्रह मला तो, तुम्ही न करावा येवेळी. बोलल्याप्रमाणे निघाला तेलाऱ्याला डॉक्टर भला. घेऊनी मुला माणसाला, दमनी माझी बसून. रात्र होती अंधारी, महाभयंकर साजरी. वाटे निशा शोक करी, निजपतीच्या वियोगाने. तो चमत्कारायचा झाला, तेलाऱ्याचा रस्ता चुकला. कोणी न भेटे पंथाला, विचारावे कोणा जरी. गाडी अरुंद रस्त्यावर, दोन्ही बाजूस काटे फार. गाडी उभी काठावर, एका भव्य तलावाच्या. म्हणता झाला गाडीवाला, साहेब रस्ता चुकला. हे ऐकून कवराला आश्चर्य वाटले माणसरी. खाली उतरून जो पाहता, तो अवघे दिसले विपरीत. अपशब्द बोलला बहुत तो त्या गाडीवाल्याला. तू तेलाऱ्याचा म्हणून तुझी गाडी केली जाणं. अडमार्गे आणून आम्हा कैसे सोडिले. काय होतास दारू प्याला, म्हणून हा रस्ता चुकला. वाट तुझ्या डोळ्याला दिसली कशी ना सांग मला. तेलाऱ्याचा रस्ता थोर, आम्ही हमेशा वाहतोच आचार. मग आडमार्गावर गाडी कैसी आली तुझी. ऐसे कवर बोलता गाडीवाला जोडी हात. का हो मजला शिव्या देता, म्यानं अपराध केला की. मी हमेशा भाडे करतो, तेलाऱ्याहून येथे येतो. वाटेल तेव्हा गाडी हाकतो, रस्त्या अवघ्या माहीत मज. बैलही ना कोठे वळले, ते नीट येथेच आले. तलाव पाहता स्तब्ध झाले, हा न रस्ता तेलाऱ्याचा. मग कवर समजला मनात, हे समर्थांचे आहे कृत्य. प्रसाद घेतल्या विरहित काकी मी निघालो. बाळा भाऊच्या विनंतीला मी नाही मान दिला, म्हणून माझा रस्ता चुकविला. आता वाट गवसे कशी. हे महाभयंकर कानन, अशी मशी त्राता कोण. गजानना तुझं वाचून, रक्षण माझे करावया. तो तळ्याच्या दुसऱ्या बाजूस घांगरमाळाचा आवाज झाला. डॉक्टरांच्या कानी पडला, तेने आला थोडा धीर. गाडीवाल्यासी म्हणे कवर, रस्ता नाही फार दूर. या चाहुलीचा सुमार, धरून गाडी हाकाता. ते त्याने ऐकले, काट्याकुट्यापासून निघाले. नीट रस्त्याला लाविले त्या आपल्या गाडीस. हम रस्ता लागला भली, डॉक्टरांनी चौकशी केली. तो ऐशा परी समजली, गोष्ट आहे कवराते. हे शेगावाचे शिवार आहे अजून साचार. मग म्हणाला डॉक्टर, चला शेगावी परत आता. सूर्योदयाचे समयाला शेगावी कवर आला. वृत्तांत बाळाभाऊला केला सर्व निवेदन. मग बाळाभाऊ म्हणाले, हेच आज बरे झाले. व्यतिपात न जाऊ दिले समर्थांनी तुम्हास. आज प्रसाद ग्रहण करा, उद्या जा हो तेलाऱ्याला. म्हणून नये कधी खरा प्रसादाचा इन्कार. समर्थाचे तुम्ही भक्त, म्हणून तुम्हा आणले परत. मानवाचे अवघे भेट, सिद्धीस जाणे अशक्य. संतांच्या जे असेल मनी, तेच येईल घडोनी. भरवसा त्यांचे चरणी, ठेवूनी स्वस्थ असावे. दुसरे दिवशी प्रसादासी घेऊन गेला तेलाऱ्यासी. आता पुढील गोष्टीची अवधान द्यावे श्रवणाते. एक रंतासे नामे नर, होता जातीचे भावसार. तयाचा मुलगा दिनकर होता 1 वर्षाचा. त्यासी सोबतीचा रोग झाला, कोण म्हणती सटावला. बालक अवघा सुकून गेला, रक्त नाही राहिले अंगात. दिसू लागली अवघी हाडे, वरती नुसती कातडे. वैद्य आणले बडे बडे, परीन झाला उपयोग. मुलगे रडता राहीना, दूध पाणी घेईना. ज्वर मुळीच सोडीना, पाहताना तयाच्या तनुते. वैद्य म्हणती रत्नासासी, आता औषध न देई यासी. हा तुझ्या हातासी लागणे आहे अशक्य. शक्य विचार सुज्ञे करावा निरंतर. उगीच पूल सागरावर बांधावया जाऊ नये. ऐसे ऐकून रत्नसा रडू लागला ढसा. शेवटी विचार केले जायचा, केला त्याने मानसी. एवी तेवी मरते पोर, माझे आता साचार. पाहू करू एक वार, उपाय हा शेवटचा. दिनकराचा अंतकाळ झाला होता अतिजवळ. घरची माणसे सकळ लागली श्रोते रडावया. हात पाय गार झाले, नेत्र तेज मंदावले. मनगटाचे सोडिले ठिकाण पहाणाऱ्यांनी. आयशा स्थिती माझारी, रतन साने पुत्र करी.
घेऊनी ठेवला असे द्वारी नेऊन या समर्थाच्या, आणि केला त्यासी नवस पुत्र माझा उठल्यास, शिरणी वाटीन तुम्हास मी 5 रुपयाची, तुम्ही पावले अवघ्याला असा अनुभव द्यावा मला, मी आहे आपुला माझ्या उपेक्षा करू नका, माझे मूल द्वारात माझ्या जरी झाले मृत, तरी अवघ्या वराडात तुझे होईल ना चक्की, अमृतापरी तुझे चरण आले सांगत आम्हा जन, ते स्वामी गजानन कृपा करा या बला, पुत्र न माझा उठला जरी मी डोके फोडीन पायदीवरी, तुझ्या आज निर्धारी ऐसा निश्चय मनीचा, अमृततुल्य तुझी दृष्टी त्याची करावी आज दृष्टी, नको करूसी मला कष्टी महापुरुषा गजानना, त्यास काही वेळ झाला तो प्रकार घडून आला, मूल हात पायाला हलवायला लागले, नाडी आली ठिकाणी रुदन करू लागले जाणी, तो प्रकार पाहुनी लोक सारे आनंदले, समर्थ कृपा झाल्यावर राहिले कोठून त्या दर, सूर्याची समोर तमाचा जो पाड नसे, दिनकर थोडे दिवसात होत झाला पूर्वत, नवस झाला श्रद्धायुक्त तो फळेन न्याय असे, दादा कोल्हटकराचा पुत्र राजा नावाचा, आहे प्रसाद समर्थाचा संत कृपा अमोल खरी, कन्या रामचंद्र पाटलाची चंद्रभागा नावाची, जवान 18 वर्षाची, लाडेगाव सासर तिचे, ती असता गरोदर प्रसंग झाला दुर्धर, प्रस्तुती वेळ पार कठीण स्त्री जातीला, लाडगावाहून मोहरी चंद्रभागा आली खरी, प्रस्तुती स्तव निर्धारी जननी रीत प्रमाणे, मोठ्या कष्टाने प्रस्तुती झाली तिची निश्चिती, तोच चंद्रभागेवरती ज्वरे अंमल बसविला, तो होता नवज्वर, थकून गेले डॉक्टर, औषध उपचार केले फार आपल्या मुलीस पाटलाने, थोडा बहुत गुण आला व्याधी तितक्या पुरता दबला, परी नव्हता मुळीच झाला नामशेष देहातुनी, चंद्रभागा आजारी पडू लागली वरचेवरी, एकदा अकोल्यास नेले खरी औषध तिला द्यावया, वैद्य विधाने नाना करती, कोणी नळ संग्रहिणी बोलती, कोणी वैद्य ऐसे म्हणती क्षय झाला मुलीसया, मेळ एकाचा ऐकला नाही मुळीच लागला, मग पाटलाने विचार केला दा वैद्य गजानन, तारो किंवा मारो इसी अंगारा लावला प्रतिदिवसी, तीर्थ द्यावे प्यावयासी समर्थाच्या पायाचे, पिता मोठा निष्ठावंत समर्थाच्या ओघा हेत, हळूहळू त्या पोरी प्रत गुण येता जाहला, तिला उठवत नव्हते शय्येवरी, ती चाली दर्शनासी, पायी चालत मठासी, हे महत्वांगाऱ्याचे, निष्ठावंत ज्याचा भाव तयाची फावे देव, उपास्यापदी भाव उपासके ठेवावा, रामचंद्राची अंगना जनकाबाई सुलक्षणा, परी दैवयोगे सुटेना ते भोगल्या वाचून, वाताचा झाला विकार जनकाबाईस साचार, पोट दुखे वारंवार काही उपाय चालेना, औषध देता दवे वात पुन्हा उठे पूर्वत, ऐसा क्रम दिवस बहुत चालला होता श्रोते हो, त्या वाताची अखेर होती झाली मस्तकावरी, मेंदू बिघडला निर्धारी गेली जाणीव मावळून, वेड्यापरी करावे वाटेल ते बोलावे, कधी उपासी निजावे कधी बसावे जेवत, कोणी म्हणती लागले भूत कोणी म्हणती रोग सत्य, वधू लागले तेथे या करणीचा प्रकार असे, काकी जितके असती जिम्मेदार त्याचे असते वाकडे फार, दुबळा आपुला दावी जोर चेट करणी करोनिया, औषध उपाय बहुत केले जाणते ही अनविले, गंडे बहुत बांधले करी जानकाबाईच्या, पाटील घरचा श्रीमंत तो सापडला अडचणीत, म्हणून येता झाला उत अवघ्या या दांभिकांना, कोणी अंगात आणावे वेडाचे निदान करावे, तरी कोणी सांगावे धनास्तव पाटलाला, तो बिचारा सारे करी कांताबरी न होय परी, विचार त्याने अखेरी अशा रीती ठरविला, वैद्य आता गजानन जाणता आता गजानन, दैव ऋषी आता गजानन, तो जे वाटेल ते करी, माझी बायको सून त्याची ही भावना माझी साची, आता अन्य उपायाची गरज नाही आम्हाला, तू उद्यापासून प्रातःकाळी करी स्नान, मठा माझी जाऊन घाली प्रदक्षिणा समाधीस, ते तिने पतीचे वचन सर्व थैवे केले मान्य, समर्थ समाधी लागून घालू लागली प्रदक्षिणा, गेल्यानं त्या मात्र वाया, दया आली सद्गुरु राया, वात विकार जाऊन या निर्दोष ती झाली,
खऱ्या खऱ्या संतांची सेवा न जाई वायासाची, परिनिष्ठा मानवाची जणणे तेथ अशक्य. समर्थाच्या नंतर बाळाभाऊ गादीवर बसले, त्यांचे चमत्कार काही थोडे झाले. हे वैशाख वद्य षष्टीशी शेगावे आले वैकुंठवासी, त्यांच्या मागुनी गादीसी बैसले ऊन नारायण. बाळाभाऊ जेव्हा गेले तेथे नारायणासी स्वप्न पडले, नांदुरे ग्रामी भले ते थोडे सांगतो. हे माळी नारायण तू शेगावासी करी गमन, रक्षणा भाविक जनांना ऐसे मला वाटते. ऐसे स्वप्नी सांगून निघून गेले गजानन, म्हणून आले नारायण शेगावा माझरी. काही दिवस त्यांनीही अधिकार चालला ते ठाई, त्यांची समाधी झाली पाही चैत्र शुद्ध षष्टीला. पूर्व सुकृता वाचून संत सेवा न घडे जाण, संत सेवेचे महत् पुण्य त्या पुण्या पार नसे. श्री गजानन लीलेचा पार न कधी लागायाचा, अंबरीच्या चांदण्याचा हिशोब कोणान लागे कधी. मी अज्ञान पामर मती नाही तिळभर, मग हा लीला सागर मुखी केवी वर्णू हो. त्याने जे जे वधविले ते ते मी कथित केले, लेखनीने अक्षर लिहिले परिणते जे सामर्थ्य. ती लेखनी ज्यांच्या करी तोच अक्षरे काढी सारी, निमित्ता कारणे होत खरी लेखनी ही लिहावयाची. तैसेच येथे झाले मी लेखनीचे काम केले, लिहिते लिहवते स्वामी भले श्री गजानन महाराज. त्यांच्या कृपे करून मी हे केले लेखन, येथे माझे मोठेपणा काहीच नाही विबुध हो. स्वस्ती श्री दासगणू विरचित श्री गजानन विजय नामे ग्रंथ आता आला कळसा प्रत कळसाध्याय पुढे असे. शुभम भवतु. श्री हरिहरार्पणमस्तु. इति श्री गजानन विजय ग्रंथस विशोधाध्याय समाप्त.